मुंबई, पुणे व नाशिक नंतर सर्वात मोठी व महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे नागपूर महानगरपालिका असून आम्हाला आमच्या नागपूर महानगरपालिकेचा अभिमान आहे. 2026च्या महानगरपालिकेत विविध पक्षांनी सोनार समाजाच्या समाजबांधव व भगिनींना उमेदवारी दिली असून या निवडणुकीत सोनार समाजाचे सर्वच उमेदवार प्रचंड मतांनी निवडून यावे म्हणून नागपूर शहरातील सोनार समाजाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी झाडे सुवर्णकार सेवा समाज इतवारी नागपूर येथील झाडे भवनात समाजाच्या सर्वच उमेदवारांना एकत्र बोलावून स्वागत सत्कार करीत संपूर्ण नागपूर शहरातील सोनार समाजातर्फे उमेदवारांना पाठिंबा केला जाहीर. जय नरहरी. मी गायत्री प्रसाद लष्करे, निवेदिका ऋग्वेद सुवर्ण वार्ता. मागील कित्येक वर्षापासून सोनार समाजाला नागपूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व मिळत नसल्याने, सोनार समाजाच्या हक्काचे असे प्रतिनिधित्व नसल्याने सोनार समाज फक्त मतदार म्हणून बघितला जात होता व त्याचमुळे आजपर्यंत शहरात सर्व संतांचे पुतळे, चौक, उड्डाणपुलाला नावे दिली गेलीत. मात्र सोनार समाजाच्या एवढ्या वर्षापासून समाजाची ओळख म्हणून काहीच मिळाले नसल्याने व महानगरपालिकेत समाजाला कधीच उमेदवारी मिळत नसल्याने समाजात प्रचंड रोष उद्भवला असताना व याचा फटका कुठल्याही राजकीय पक्षाला बसू नये म्हणून यावेळी सोनार समाजाची ताकद व संघटन बघता सर्वच राजकीय पक्षांनी काँग्रेस वगळता उमेदवारी दिली असून मुख्यत्वे सोनार समाजातून राजकारणात सक्रिय असलेल्या सौ मायाताई हाडे व यांना भारतीय जनता पार्टीने सोनेगाव प्रभागातून व वाटोळा क्षेत्रातून सौ सीमा ढोमणे यांना उमेदवारी दिल्याने व दोन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार असल्याने तसेच त्या सोनार समाजाच्या प्रत्येक चळवळीत सहभागी राहत असल्याने समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अन्य पक्ष तसेच स्वतंत्र उमेदवार म्हणून अनेक समाजबांधव आपले भाग्य अजमावत असून सर्वप्रथम आपल्या हक्काच्या माणसांना निवडणुकीत मतदान करून निवडून आणण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ सोनार समाजाचे हक्काचे भव्य समाज भवन संतोषी माता मंदिर, झाडे भवन इतवारी नागपूर येथे समाजातील विविध क्षेत्रातील समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व शाखेचे सोनार समाजाचा मेळावा घेत यात भारतीय जनता पार्टीने दिलेले उमेदवार सौ मायाताई हाडे, सौ सीमाताई ढोमणे, सौ वैशाली येरपुडे, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य उमेदवार यांना बोलावून त्यांच्या समाजातर्फे सत्कार करीत सर्व समाजाचा पाठिंबा सर्वांना देण्यात आला. त्याचप्रमाणे इतवारी प्रभागातील उमेदवारांना सुद्धा या बैठकीत बोलावून त्यांचे सुद्धा स्वागत सत्कार करीत प्रभागातील उमेदवारांनाही पाठिंबा देण्यात आला. या समर्थनार्थ बैठकीत संपूर्ण नागपूर शहरातून सोनार समाज बांधव व महिला भगिनी, व्यावसायिक, युवक युवती व झाडे स्वर्णकार सेवा समाजाचे नरेश म्हस्के, मंगेश गजापुरे, देवेंद्र फाये, सचिन बांगरे, दिनकर येरपुडे, राजू खरवडे, प्रफुल्ल निनावे, राजेश खरवडे, विनोद ढोमणे, रुपेश फाये, अतुल गुरव, अमोल गुरव, विलास गुरव, चेतन म्हस्के, अमोल अरमरकर, विनोद कारमोरे, तेजस ढोरे, सौ स्वप्निली कारमोरे, प्रवीण कारमोरे, रवी रोकडे, रवी गुरव, प्रशांत उरकुडे, राजेश नागरे, प्रशांत एरपुडे पदाधिकारी व महिला मोठ्या पदाधिकारी संस्थेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दिनेश येवले यांनी केले. सौ मायाताई हाडे व सीमाताई ढोमणे यांनी आपण निवडून आल्यावर सर्वप्रथम नागपूर शहरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पुतळा व चौकाला नाव देणार असल्याचे, हक्काचे समाज भवन बनविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. धन्यवाद. जय नरहरी. नेता नाही का की भारतीय जनता पार्टीचा आज नरेंद्रजी मोदी आहे, उद्या नरेंद्रजी मोदींच्या जागेवर त्यांचा परिवार नाही राहणार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जर शिवसेनेत गेलो तर शिवसेनेमध्ये जे शिंदे सेना असेल तर ते राखीव याच्यानंतर श्रीकांत शिंदे राहील. त्याच्यानंतर तुम्ही जर बाळासाहेबांनंतर कोण झालं तर बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे झाले, उद्धव ठाकरेनंतर कोण होईल, आदित्य ठाकरे होईल, मग त्याचा पोरगा होईल. असं पारिवारिक पक्ष आहे. पण भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा आणि आपल्या सगळ्यांचा पक्ष आहे.